नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा मैत्रिणो. आज आपण एक वाटी गव्हापासनं अगदी अशी भन्नाट रेसिपी करणार आहे पहा. इथं मी आता वाटी बी घेतलेत, 2 अंडी बी घेतलेत पहा. ह्या 2 अंड्यांपासून अशी भन्नाट रेसिपी होती, तुम्ही पाहता करा मैत्रिणो. चला आता ही दोन्ही अंडी मी बाउलमध्ये ह्या मोठ्या वाटीत फोडणार आहे पहा. आता तुम्ही म्हणसाल 2 अंड्यांना एवढी मोठी वाटी कशाला? पण पहा तर खरं पुढं मैत्रिणी, व्हिडिओ खूप खास आहे, खूप छान आहे. आपण जशी ती रेसिपी बनवू अगदी तशी होती. इथं कोमट पाणी केलेलं आहे बघा. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, ह्या अंड्यात डायरेक्ट कोमट पाणी, पण पहा पुढे. आता हे कोमट पाणी मी त्याच्यात ओतून देणार आहे बरं का. म्हणजे जे आपल्याला किती घ्यायचं आहे त्याच्या मापाने पाणी घेऊ शकता तुम्ही, याचा मी अंदाज नाही लावू शकत. चला पाणी तर ओतून टाकले. आता हे आपल्याला असं मिक्स करायचे बरं का मैत्रिणो. पूर्ण त्याच्यात पाणी टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथं टाकणारे 2 चमचे साखर पहा. 2 नाही तर 3 चमचे मी साखर टाकलेली पाहू शकता याच्यात. आता 3 चमचे साखर टाकल्यावर हे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण त्याचा एक जीव म्हणतात ना, असा झाला पाहिजे पहा. हे बघा, रंग पहा कसा दिसतोय. झालं ना पूर्ण मिक्स पहा. असं चांगलं ढवळून घ्यायचं. त्याच्यानंतर मी आता त्याच्यात टाकणार आहे, हे पाहू शकता, इस्ट. आता हे इस्ट बी टाकणार आहे पहा. इथं 1-1.5 चमचा तर टाकणारच आहे पहा, मस्तपैकी. आता ते सुद्धा आपल्याला असं ढवळून घ्यायचे पहा. त्याच्यानंतर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाहू शकता. चाळणीने चाळून अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे. ते सुद्धा आता टाकणार आहे. अक्षरशः 1 वाटी आहे, जास्त काही नाही आहे पहा मैत्रिणो. एवढं मी याच्यात टाकून दिलेलं आहे पहा. आता आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं बरं का मैत्रिणो. अगदी छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त निबर बी गोळा करायचा नाही आणि जास्त घट्ट बी करायचा नाही. हे बघा, आता अक्षरशः पाणी लावून तेल लावून हा गोळा मी मळून घेणार आहे पहा. आपण जसा पोळ्यांना करतो अक्षरशः त्या पद्धतीने तेल लावून मस्त हा गोळा आता मी पहा. गोळा पहा, म्हणजे गोळा केवढा आहे तो तुम्हाला कळेनच. आणि त्याच्यानंतर गोळा पुन्हा पाहतो पहा. आता हा गोळा मी व्यवस्थित असा हे करून ठेवणार आहे बरं का मैत्रिणी पहा. अशा पद्धतीने अगदी छान हा गोळा मी गोळा बघा, थोडाच गोळा आहे मैत्रिणी, एका हातात बसेन एवढाच गोळा आहे. आता हा अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे. अर्ध्या तासानंतर मैत्रिणी आपण पुन्हा चेक करूया. आता चला पहा मैत्रिणो, गोळा केवढा होता आणि आपलं पीठ किती फुगले पहा. अक्षरशः मैत्रिणो, पिठाला पूर्ण ह्या जाळी आलेली आहे बरं का. खरंच खूप छान रेसिपी. आता ही रेसिपी मैत्रिणो मी तुम्हाला ह्या रेसिपीपासनं, ह्या पिठापासनं 2 रेसिपी बनवून दाखवणार आहे पहा. मग तुम्हाला आवडतात का नाही अशा रेसिपी? अगदीच मुलांना खायला खूप छान. अक्षरशः त्याच्यात तेवढी का साखर टाकली की आपले ब्रेड म्हणा, ब्रेड कसे साधारणच गुळमट लागतात तेच पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे. तेवढं जास्त गोड नाही करायचं आपल्याला. पहा ही जाळी किती सुंदर आहे, एकदम हलकं फुलफुलीत असं पीठ झाले. चला आता मी तर एक छोटा गोळा घेते बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, अक्षरशः छोटाच गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आता मस्त असा गोल गरगरीत करून घ्यायचा आहे बघा. पहा हा गोळा मी असा करून पुन्हा गोळा करणार आहे तयार त्याचा, पाहू शकता. हे बघा अशा पद्धतीने अक्षरशः त्याला इतकी जाळी, इतकं ते पीठ फुगलं पहा. मग आपली रेसिपी बी आज कशी होती काय माहिती. हा बघा, पहा मैत्रिणो, गोळा केवढीसा आहे
आता हा गोळा थोडासा टॅप करते, पण त्याला टॅप करायची सुद्धा गरज नाही आहे. पहा, इकडं मी कढई झाकून ठेवलेली आहे बघा तापायला. कढई अगदीच कडक अशी तापलेली आहे मैत्रीण. त्याच्यात वाफही तयार झाली. चला, इथं कढईमध्ये एक प्लेट, तुमच्या किंवा स्टँड असतं स्टँड ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आता मी हे पातेलं त्याच्यात ठेवते आणि वरून असं हे दुसरं पातेलं ठेवायचं की हवा जायला, वाफ जायला अजिबात जागा नाही भेटली पाहिजे बघा. असं पॅक ठेवायचं एकदम. चला, आता तोपर्यंत इकडे दुसरी तयारी करून घेऊया. आपल्याला अजून एक वस्तू बनवायची. आता याचे अगदी छान अशा छोट्या छोट्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्यात बघा, मस्तपैकी. अक्षरशः हातावर बनवा, कशावर बनवा, ताटावर बनवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला, आता मी तुम्हाला दाखवते बनवून. थोडंसं वेगळं दाखवते. आपल्या साध्या पुऱ्यासुद्धा कशा करतो अगदीच त्याच पद्धतीने करायच्या मैत्रिणींनो, काही नाही प्रॉब्लेम. असं थापून घ्यायचं की आपली पुरी तयार होते. याच्यातून थोडासा हा प्रकार वेगळा आहे. आता पुन्हा त्याची एक साईड मी त्याच्यावर टाकणार आहे. पण असं मी हे 2-3च करणार आहे, जास्त नाही. बाकीच्या सगळ्या पुऱ्या करणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि समजा आपल्याला याच्यात काही सारण भरायचं असलं ते सुद्धा भरून आपण करू शकतो. खूप छान होतं, खूप चव लागते सुंदर, आणि खूप मुलांना आवडेल असे हे पदार्थ होतात. म्हणतात ना, तुम्ही जसं बनवसाल तसे वेगवेगळ्या प्रकारचे हे पदार्थ तयार होणार मैत्रिणी. पहा, इथं मी तुम्हाला 2-3 करून दाखवते. नंतर आपण याच्या मस्त अशा पुऱ्या करू. अगदी वेगवेगळ्या पद्धतीनेच करूया. अक्षरशः टम्म फुगणार हे, आणि अगदीच हलकं फुलफुलीत, खायला बी खूप छान. कधीही 4 वाजता चहासोबत खा, कशाबरोबर बी खा, खूप छान लागते चवीला. इथं आता मी अशा पद्धतीने 2-3 बनवलेत. पण पुन्हा मी त्याच्या पुऱ्यासुद्धा तयार करणार आहे. तेल भरपूर तापलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तेल अगदीच छान तापलं आहे, जास्तच तापलेलं आहे. आपल्याला जास्त तेल तापून नाही द्यायचं, पण आता हे तेल खूपच तापलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. आता गॅसची फ्लेम मी अगदीच लहान केलेली आहे. पहा, रंग किती सुंदर आला आहे. मी आता तुम्हाला असे 2-3 करून दाखवते. पुन्हा आपण बाकीच्या पिठाचे संपूर्ण पुऱ्या करून घेणार आहे. अगदी छान हलक्या फुलफुलीत अशा ह्या पुऱ्या आपल्याला बनवायच्यात. पहा, हे बघा मैत्रिणींनो, कलर बी एवढा सुंदर दिसतोय त्याचा, खूप छान कलर दिसतोय. अक्षरशः अगदी गुलाबजाम सारखा कलर दिसतोय मैत्रिणी त्याचा, पाहू शकता बघा. आता मी इथं काही पुऱ्यासुद्धा टाकणार आहे. मस्त अशा ह्या पुऱ्या सोडून द्यायच्या, अगदी छान अशा, खूप छान मऊसूत, एकदम हलक्या अशा पद्धतीने हे तयार होतं पहा. आणि खरंच खूप छान. तुमची अनारशी कशी मऊसूत असतात, अगदी तशाच पद्धतीने रंग बी एवढा सुंदर दिसतो त्याचा, खूपच छान दिसतो. कधीतरी अशी वेगळी रेसिपी मैत्रिणी, खरंच खूप छान वाटतं खायला. करून ठेवली डब्यात भरून की आपण कधीही खाऊ शकतो. अगदी 8-15 दिवस टिकेन, काही त्याला प्रॉब्लेम होणार नाही आहे, एवढी छान लागते. पहा पहा, रंगच त्याचा मला फार आवडला. एवढा सुंदर कलर दिसतो ना, अक्षरशः अप्रतिम असा कलर दिसतो. चला, आता पुन्हा मी एक जरा थोडासा नवीन प्रयोग करून वेगळ्या पद्धतीने दाखवते. पण मैत्रिणींनो, ते काय एवढं जमणारच नाही आहे, थोडंसं फसतंच. त्याच्यामुळं ह्यो पदार्थ मी एकदा थोडासा ट्राय केला, पण हा फसल्या गेल्यामुळं हे बघा असंच करून म्हणलं मस्तपैकी अशा त्याच्या घड्यावर घड्या येतील, पण नाही मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही.
पण तो पदार्थ आपला फसतोयच पाहू शकता. आता इथं मी असा मध्ये कट मारून घेते. पण नाही, हे बघा अजिबात नाही जमलं. कारण की हे केलेलं मी पुन्हा मोडणार आहे आणि त्याचीसुद्धा पुरीच बनवणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. काहीतरी म्हणलं वेगळं करावं पण नाही जमलं. एवढं काही व्यवस्थित वाटलं नाही. मग सरळ आपली अशी एक हातावर थापून, मस्त थापून अशी पुरी मी तयार केली त्याची. पहा, छान पुरी तयार केली, मस्त टम्म फुगणारी. पहा, छोट्या छोट्या पुऱ्या मी करून घेतल्यात. पहा मैत्रिणी, पुऱ्या तर आपल्या सगळ्या झालेल्या आहेत. पहा, रंग पहा काय सुंदर आलेला आहे आणि खरंच खूप गरम येते आणि खूप मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे. खरंच मैत्रिणी, खूप छान दिसायला बी छान. पहा, आता ही थंड आहे, ही तुम्हाला दाखवते. मस्त अशी झालेली पहा, आतूनही सुद्धा एकदम सॉफ्ट झाली का नाही छान. चला आता आपले दुसरं बी पाहूया, हे तयार झाले का काही. इकडं फडक्याने पातीलं पकडायचं, नाही तर पातीलं खूप. पहा केवढीसा गोळा होता, अगदी टम्म असा गोळा फुगलेला येतो मैत्रिणी, पाहू शकता. आणि खरंच खूप जाळीदार असा झालेला आहे मैत्रिणी. पहा, सुरी घालून पाहिली, अजिबात सुरीला लागत वगैरे नाही, म्हणजे हे पूर्ण आपलं झालेलं आहे. चला आता आपण ते थोडंसं थंड करून ताटात काढून घेऊया. हो का, मस्त झालेलं आहे जाळीगत, पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला मी जाळीसुद्धा दाखवणार आहे आणि अगदीच एकदम खुसखुशीत असं हे झालेलं आहे. हे हो का, एकदम भुसभुशीत झाले. जर लईच दाबलं तर पूर्ण फुटन. हे बघा, असे छान तुम्हाला याच्यापासनं मी हे टोस्ट पाडून दाखवते. बघा, इतके सुंदर टोस्ट होतात मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि जाळी बी पहा काय सुंदर अशी अप्रतिम येते. आता हे टोस्ट तुम्हाला वाटण झाले नाही. आता मी आधी हे कट मारून घेणार आहे व्यवस्थित, पाहू शकता तुम्ही. आणि पुन्हा आपल्याला परत एकदा बघा, आता मी पुढे काय करते तुम्हाला दिसेनच. असं व्यवस्थित हे कापून घ्यायचं. बघा, अक्षरशः ब्रेडला कशी जाळी असते व टोस्टला अक्षरशः तशीच जाळी पडलेली आहे, पाहू शकता मैत्रिणी तुम्ही. पहा बरं, पडली का नाही तशी जाळी. पहा किती सुंदर दिसते, पहा बरं. चला आता आपण असं हे काढून घेऊया. पहा मैत्रिणी, वाटतं का नाही सुंदर. पण आपल्या टोस्टला अजून कलर यायचा आहे. हे बघा, आता इकडं तव्यामध्ये आपल्याला हे टोस्ट भाजून घ्यायच्यात. पहा, क्रंची खुसखुशीत असे हे टोस्ट झालेत. पहा, रंग बी पहा काय सुंदर आला आहे. तो एक टोस्ट माझ्याकडून मोडला आहे मैत्रिणी. पहा, तुम्हाला जर आवडले तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा मैत्रिणी. आणि कशी वाटली व्हिडिओ तेही सांगा मैत्रिणी. बाय.